बरेच जण येऊ लागले, पण लहानपणीच बरेच राक्षस पाठवले कंसाने. त्यातली पहिली पूतना, तिला मुक्त केलं भगवंताने. पूतना कंटक मुक्त केली. महाबळवट्ट ब्राह्मणाच्या वेशात आला म्हणून जिवंत परत गेला. जाणवे तुटले हो पंचांग पाठ होतल गळाले धुंदनाचे. ब्राह्मणाचे कशाला म्हणायचं, ते आहे तसंच म्हणायचं. काही जण लाजून म्हणतात ब्राह्मणाचे, ब्राह्मणाचे नाही ढोंगणाचे असंच आहे मालिकेत. विठाला विठाला ब्राह्मण वेशात आला म्हणून महाबळवट्ट मागे गेला. काग बघ रिठा मारिले बाळपणी, रिठे घ्या रिठे रिठे. बायकांना सवय असते, माझ्या बाळाला दृष्ट होऊ नये, माझ्या बाळाला नजर लागू नये. रिठा चालतो ना, गळ्यात बांधतात, हातात बांधतात. काय तुम्ही नजर लागू नये म्हणतो, घेतला जातो. यशोदेच्या लक्षात आलं रिठ्यावाला आला. लहानपणी पाळण्यात झोपला होता देव 11:15 वाजता. पाळण्यात झोपलेल्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या गळ्यात रिठा घेतला. त्या रिठ्यामध्ये रिठासूर आला होता. काग बघ रिठा, हे दैत्य कागासूर, बगासूर आणि रिठासूर. आणि तो गळ्यात बांधला यशोदेने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या. पाळण्यात भगवान झोपले. आता रिठा बांधल्यावर रिठासूर एवढा आनंदी झाला, ज्याला संपवायचं त्याच्या गळ्यापर्यंत आलो. तुम्ही ऐकता ना, एखादा वैरी असा असतो गळ्यापर्यंत आला तरी कळत नाही. ज्याला संपवायचं त्याच्या गळ्यापर्यंत आला तरी कळत नाही. वैरी आलेला तुम्हाला कळलं की नाही? वैरी वैरी रिठासूर आला आणि गळ्यात दोरीत बांधला तो रिठा. आता लहान पोराला काही दात नसतात, फक्त हिरड्या म्हणजे दात आलेले नसतात. यशोदेनं गळ्यामध्ये बांधल्यानंतर भगवंताने लीला केली. भगवंताने विचार केला, मामा आलेले, स्वागत केलं पाहिजे. मामा, बरेचसे मामा येत होते, स्वागत होत होतं. कागासूर मारला होता कावड्याच्या वेशात आलेला, बगासूर बगड्याच्या वेशात आलेला. तसा हा लहानपणीचा सांगतो. पाळण्यामध्ये आलेला रिठासूर आनंद झाला भगवंताला. याने काय केलं, प्रगट झाला. यशोदा गेली, एकटाच पाळणा आहे, भगवान पाळण्यात आहे. एवढ्यामध्ये रिठासूर प्रकट झाला, इथंच बसलेला. आता जो नरड्यावरच बसलाय गळ्यावर, त्याला काय अवघड आहे गळा दाबायला? बरोबर ऐकता तुम्ही? त्याला काय अवघड आहे? तो आता गळा आवडू लागला दोरीनं त्याच. तो म्हणला हे सोपं झालं आता. भगवंताने, लहान पोरांना सवय असते काय, काही सापडलं की तोंडात घाल. बरोबर, मोती असू द्या, लाकूड असू द्या, माती असू द्या, खडा असू द्या, बोट असू द्या, काय करायचं, तोंडात घालायचं. हा कन्हैया लहानच आहे. मग तो रिठा घेतला कन्हैयाने, तोंडात घातला. तोंडात घातल्यावर लक्षात आला हा वळवळ करतोय, म्हणजे हा नक्कीच मामा. या मामाचा काटा काढलाच पाहिजे. कृष्ण कन्हैयाने दात नसताना असा दाबला दोन्ही हिरड्यांच्या, दोन्ही ओठांच्या मध्ये, अशा जबड्यामध्ये दाबला. रक्ताचा पाठच सुरू झाला त्या पाळण्यापासून. यशोदा धावत आली. बापरे, माझं बाळ, आता बाळ गेलं म्हणून घाबरली, पळत आली. रक्ताचा पाठ शोधते, बाळाला घेतलं, तोंडात काही दिसेना. रिठा गेला कुठे, शोधते, कुठे गेला रिठा, आणि रक्त आलं कुठून? इतके दिवस झालं शोधते, द्वापार युगापासून आतापर्यंत तिला कळलं नाही. याने मायाच अशी टाकली तिच्यावर. कोणावर? यशोदेवर. की अजून तिला कळलं नाही रक्त आलं होतं कुठून. कळता बाळपणाची फुली जेने मी आदानवी सृष्टी केली. आदानवी म्हणजे सृष्टी केली भगवंताने बाळपणातच. काग बघ रिठा मारिले बाळपणी. भगवंताने लीला सुरू केल्या. एक चौर्य मंडळ स्थापन केलं, गोपाळ जमा केले. अनेक गोपाळ आहेत, वाकड्या, बोबड्या, सुदामा, मधुमंगल, मनसुख, सगळ्या गोपाळांना या रे चला आपल्याला दही दूध खायचंय. कुठं जायचंय? काही नाही, आपलाच हक्क आहे, ते करून घ्यायचंय. म्हणून चोऱ्या सुरू झाल्या. परमात्मा हळूहळू रांगतोय, मोठा होतोय, आणि मोठा झाल्यानंतर त्याच्या चोऱ्या सुरू झाल्या.
अनेक चोऱ्या सुरू झाल्या. चंद्रा काकू आली. त्या चंद्रा काकून गाणं सांगितलं, दुसरे वरी धावता याने बाय काय केली मार, मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत हागे बाई, कोणासी आवरे ना धरुचा तसा पडे ना यशोदे, बाळ तुझा ताना बुधवरी सोसुधिंगाना. यशोदेने विचार केला, माझा बाळ 5 वर्षाचा. 5 वर्षाचे बाळानं ह्या गवळण आहे 25 वर्षाची. जास्त सांगतो ठीक आहे. आणि मग 5 वर्षाच्या बाळानं जर मिठी मारली त्या गवळणीला किंवा तिच्या मुखाचं मुखचुंबन घेतलं तर तिथं वात्सल्य भाव तयार होईल. ही तक्रार चुकीची आहे. त्याचं कारण मुखाशी मुखचुंबन घेत गळ्यामध्ये हात घाली. 5 वर्षाचं बाळ चांगलं गुटगुटीत छान सुंदर दिसणार तुमच्या जवळ आलं 30 वयाच्या 25 वयाच्या गवळणी जवळ आणि त्याने तुमच्या मुखाचं चुंबन घेतलं, तुमच्या गळ्यात हात घातलं तर तुमच्या मनात कोणता भाव निर्माण होईल? वात्सल्य भाव, मुलाबद्दल प्रेम भाव निर्माण होईल. म्हणजे तक्रार जी आलेली ती चुकीची आहे. ही यशोदेला कळत होती. प्रत्येक दिवसाची तक्रार वेगळी होती. ती सरी आली धावत धावोनी आणि बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी वेली दोहीची गाठ मारोनी. आता जिच्या घरी गेला त्या चंद्रा काकूने सांगितलं, उद्या माझ्या घरी पाठव. यशोदेला सांगितलं, पकडून दाखवते तुझ्या पोराला. तुला वाटतं ना चोऱ्या खऱ्या नाही? खरी जी सख्खी आई असते तिला आपल्या पोराच्या चोऱ्या खऱ्या वाटत नसतात. ती म्हणली, माझा मुलगा चोरी करणारा नाही, खोडकर नाही. यशोदा म्हणली, पकडून दाखवा. माठ फोडले माठ फोडले माठ फोडले म्हणतात. किती माठ फोडले? आखा कुंभारवाडा तुमच्या नावावर करून देते. कोण म्हणते? यशोदा. पण वटवट बडबड कटकट करू नका, दारात येऊ. मग पकडून दाखवा. आणि मग दुसऱ्या दिवशी रात्री दरवाजाच्या मागे ती गवळण उभी. भगवंताने प्रवेश केला, त्याचा हात पकडला, जिथं बांधला त्याला पकडून. त्याचं वर्णन तुकोबाराय करतात. गवळणी बांधे